आणि आता पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे। पुणेकरांना आज आणि उद्या पाणी जपून वापरावं लागणार आहे, कारण पुण्यातील अनेक भागात पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। भवानी पेठेतील जलवाहिनीवर होत असलेल्या कामाच्या निमित्ताने शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। शंकरशेठ रोड, गुरुवारपेठ, बुधवारपेठ, काशेवाडी, नानापेठ, सारसबाग परिसर, गंजपेठ आणि महर्षीनगर या भागात आज संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे। तर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। क्रिसमस साजरा करण्यासाठी मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली। दरम्यान समुद्र किनाऱ्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अहिल्यानगरमध्ये क्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने एकत्रित येत ख्रिस्ती बांधवांनी नगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना केली। मुसाळमध्ये मराठी अलायन्स चर्चमध्ये नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध पारंपरिक गाण्यांचं सादरीकरण करत ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला। शिर्डी-भूम राज्यमार्गावर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। माजी मंत्री तानाजी सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। तानाजी सावंत आणि त्यांच्या दोन्ही पुतळ्यांना धमकी दिल्याप्रकरणी सावंत समर्थक आक्रमक झाले आहेत। परंडा पाथरूड राज्यमार्गावर तानाजी सावंतांच्या समर्थकांनी टायर पेटवून निषेध नोंदवला। महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने धरणगाव प्रशासनाला विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। कापसाला 10,000 रुपयांचा भाव द्यावा, शेतकऱ्यांना प्रलंबित असलेला पीक विमा तात्काळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अमरावती भातुकली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे फाटकाजवळ एक रेल्वे रोखली। या मार्गावरील रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय। तर मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांची ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमच्या वतीने मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं। मनुस्मृतीमध्ये बहुजनांचा अपमान केल्याचा आरोप करत निषेध नोंदवण्यात आला। वसईमध्ये एका कार चालकाचा बेदरकारपणा दिसून आला। वसईच्या शिवभीमनगर भागात एका कार चालकाने 5 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरून कार घातली। दरम्यान हा अपघातात मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। जळगाव जामोदमध्ये बनावट शेतकरी उभे करून कोट्यावधींची अतिवृष्टीची मदत लाटण्याचा प्रकार 3 महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता आणि दरम्यान या प्रकरणी 3 महिन्यानंतर संबंधित तलाठ्यांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले। भाईंदरमध्ये एका हॉटेलची खिडकी तोडून चोरट्यांनी 28,000चा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 चोरट्यांना अटक करण्यात आली। जळगावमध्ये एका डंपरनं बालकाला चिरडल्यानं भीषण अपघात झाला। दरम्यान संतप्त झालेल्या जमावानं डंपर पेटवल्यानं घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला। आंबेगावच्या निरगुडसर गावात एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या 12 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या केली। अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। नव्यानं बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट झाल्यानं महापालिका प्रशासनानं दोषींना आतापर्यंत 50 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। हा दंड संबंधित कंत्राटदारांसह या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सींनाही करण्यात आलाय।